रागवा, चिडा, ओरडा, काय हवं ते बोला, शिक्षा द्या, पण असं नका वागू, माझ्याशी आपोला नका धरू. अहो प्लीज मला माफ करा. अहो अहो दुसऱ्याच दिवशी तुझी ही अवस्था आहे. कसं सर्व्हाइव्ह करणार आहेस ट्रेनिंग मध्ये? म्हणजे जोपर्यंत तू इथून स्ट्रॉंग होत नाहीस ना, तोपर्यंत शरीर सपोर्ट करणार नाही. हा सुजित भाऊजी बोला की. काय मग वहिनी दी लिटिल काय सुरू आहे? काय नाही हो, ते स्पर्धा परीक्षेची डेट आली ना, त्याचीच तयारी सुरू आहे. तुम्ही टेन्शन घेऊच नका, आमचे भैया साहेब बरोबर तयारी करून घेतील तुमच्याकडनं. हा ते आहेत, पण तुमच्या वहिनी तर लिटिलचीच बुद्धी लिटिल झाली बघा. नुसती त्रास देत असते त्या ट्रेनरला. तुमचा ट्रेनर तुम्हाला काय लेचा पेचा वाटला काय? लई पेशन्स आहेत आमच्या भैया साहेबाकडं. ते तर आहेच हो, पण मी आडगी आहे ना, त्याचं काय करायचं? आता त्याला काय करू नाही शकत ना. वन अँड ओनली पेस आहे म्हटलं निभावं लागते माणसाला. ते पण आहे म्हणा. बरं जाऊ दे, तुम्ही बोला. तुम्ही काय सहजच फोन केलता का काही काम होतं? हा तसा सहजच केलता आणि काम बी होत. आम्हा बोल की पटापटा, माझा असा महत्वाचा वेळ वाया नको घालवस. अयो सॉरी बरं का. अरे गंमत केली. तू बोल, तुझ्यासाठी काय पण. नक्की ना? आता अर्जंट मध्ये ढाब्यावर यायचं. का? अपर्णा येणार आहे ना. हा मग मी कशाला येऊ? उगा तुमच्या दोघांमध्ये हड्डी. ए हड्डी बिड्डी काय नाही, गप्प ये इकडं. तुमच्या भेटीगाठी व्हाव्यात, तुमची ओळख व्हावी असं वाटतंय का मला. अरे पण कशासाठी? सुजा नको ना. संजय नको नको ना म्हणू. माझं कोणी आहे का तुझ्याशिवाय जवळच? हाय का आता? एवढ्या आई साहेब आहेत, बेबी मावशी आहेत, एवढ्या भरल्या घराला काहीच नाही म्हणतोस होय र? हा मग त्यातल्या कोणाशी तरी ओळख व्हायला पाहिजे का नाही अपर्णाची? ते बी आहेच म्हणा. पटलं ना मग ये पटकन ढाब्यावर. वाटलं तर उद्या तासभर जास्त अभ्यास कर, पण आज ये बाई. ये बस बोल तिच्याशी, तेवढंच बरं वाटेल मला. बर येते. संजय ये ये पटकन ये. अगं तू अडगी नाहीस, रॉकस्टार आहेस. बर चल ठेवू का? अभ्यास करू देत मला आता. बरं बाई कर कर अभ्यास कर. आणि ऐक, ट्रेनर सोबत भांडू नको. वेलकम वहिनी दी लिटिल, वेलकम. सॉरी, मला जरा यायला उशीर झाला. अहो राहू दे की, सॉरी का म्हणताय? तुम्ही अभ्यासात आमच्यासाठी वेळ काढला हेच लई आहे आमच्यासाठी. नमस्कार वहिनी साहेब. तुम्ही मला वहिनी साहेब नका म्हणत जाऊ. अहो असं कसं? आमच्या मोठ्या भावाची बायको आहेत तुम्ही. तुम्हाला तुमचा मान द्यायला नको? बरं चला बसा बसा, या बसा. बोला काय घेणार? भजी आणू, वडे आणू, जिलेबी आणू? वहिनी दिली लिटिल स्पेशल चहा सांगा की. घेतील त्या? म्हणजे घ्याल ना? आणि आज आम्ही पण घेऊ. बर. वहिनी साहेब एक सांगू, तुमची ही साडी खूप सुंदर आहे. म्हणजे फार सूट होतीये तुम्हाला, गोड दिसताय. थँक्यू. पाहिलं का, यांच्या ह्याच स्वभावामुळे ना लोडी कसं पागळते ना तसं पागळोय मी. यांचं काय आवडतं माहितीये का मला? जे जे चांगलं ना ते सगळं अप्रिशिएट करतात या. आणि बोलत्यात तर एवढं गोड की ऐकणाऱ्याला टप टप मोती झरल्यासारखं वाटावं. अहो मी फक्त बोलते, मोती झरल्यागत वाटतं ते समोरच्याला. काय हो, तुम्हाला पण वाटतं का असंच? वाटत असणार की, नक्की वाटत असणार. हा साहेब. बर बर. गुलाबराव, 2 वहिनी दिली स्पेशल आणा. मी जरा आलो. सुजा, अरे महत्वाचा कॉल. आलो ना, यू कंटिन्यू. मी 1 मिनिटात आलो.
तुम्हाला एक विचारू का? तुम्हाला मी आवडत नाही का? नाही, तसं काही नाही. का? तुमच्या बॉडी लँग्वेज मधून वाटतं तसं. आता मलाही नाही माहित की मला असं का वाटतं ते, पण आता खरं तर आजवर ना तुम्ही कधी मला आडवे आलात ना मी तुम्हाला आडवी आली. आपल्यात कधी आधी काही झालं नाही असं, पण तरी असं मला वाटत राहतं. आपण कधी एकमेकांना आडवं नाही आलोय. नाही म्हणजे मला तर नाही आठवत. आलोय का? सांगा ना, मी नाही का आवडत तुम्हाला? नाही म्हणजे असं एकदम. नाही म्हणजे कसं आहे, आपण दोघी जर एकमेकींना आवडलो, आपल्या दोघींचं एकमेकींशी पटलं तर फार बरं होईल वहिनी साहेब. आमचं ह्यांचं सुजितचं आयुष्य सोपं होईल. नाहीतर नाही म्हणजे कसं आहे, दोन माणसात जर विस्त वाढवा जात नसेल तर त्यात पिचला तिसरा माणूस जातो ना. त्रास तर सगळा त्याला होतो. आमच्या ह्यांचं आयुष्य उगाच हेल व्हायला नको म्हणून म्हटलं. कशी झाली रे छोल्याची भाजी? छान झाली. मी काय म्हणते, एवढं तरी लोणचं मला देतेस का? लोणचं पापड वगैरे काही मिळणार नाही हा तुम्हाला बेबी मावशी. माणसाने नुसता इचर जरी आणलाय ना मनात तरी ऍसिडिटी होतीये त्याला. हे सूप आणि हे सॅलड खाऊन ना तोंडाची चव गेलीये माझ्या. एक तर अशी ठिकाणी चालवता मला, दमून जाते मी. म्हणजे मला की नाही थोडस लोणचं ना अर्धी पोळी तरी दे रे. पोट नाही भरत यानी. थोडं लोणचं नाही. घ्या. आता यांनी स्वतःहून सांगितलंय की नाही तुम्हाला, आता तुम्हाला लोणचं पापड वगैरे काही बी मिळणार नाहीये. आओ हे काय, मी केलेली आमटी तुम्ही घेतलीच नाही. मी वाढते हा. नको, मी घेईन, मला हात आहेत. मग बेबी मावशींनी केलेली वांग्याची भाजी तरी घ्या, खास तुमच्यासाठी केली आहे त्यांनी. जे करायला सांगितलंय ते सोडून बाकी करण्यात काही पॉइंट नसतो संजू. भात वाढू. त्यांनी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलंय आणि तुम्हाला कळतील अशा शब्दात सांगितलंय. पुन्हा 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 काय विचारताय? शांतपणे बसा आणि जेवा तुम्ही. अगं का त्यांचं नवरा बायकोंचं चालू आहे. तू काय नवऱ्या बायकोंचं असेल ते पर्सनल त्यांच्या खोलीत, जेवणाच्या टेबलवर नको. तुम्ही बसा. जी. आणि बेबी मावशी, मगापासून बघतोय आम्ही जेवणाच्या टेबलवर जरा जास्तच तोंडाची वाफ दवडताय तुम्ही. जेवण हे शांतपणे झालं पाहिजे सगळ्यांचंच. मग तुम्हाला काय वाटतंय, मी तयारी नाही करत आहे? नाही करत. तुम्हाला असं बोलवलं तरी कसं जातो? अहो मी मरण, तुम्हाला कळत कसं नाहीये? कालही अशी बोलली होतीस, मेलीस का? तुम्हाला जराशी विद्या येत नाही का हो माझी?